नमस्कार. चिकू पिकू तर्फे धम्मक लाडू या खास सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ही सिरीज कोणाची आहे माहिती आहे का? ही छोट्या दोस्तांची आहे, आई बाबांची आहे आणि आजी आजोबांची सुद्धा आहे. आणि कशासाठी आहे ही सिरीज माहिती आहे? ही सिरीज आहे आपल्या मराठी भाषेसाठी. या सिरीजमधून आपण मराठी भाषेतल्या गमती जमती, गंमतशीर शब्द बघणार आहोत, खेळ खेळणार आहोत आणि मराठीतली जी बाप माणसं होती ना, एकदम महत्वाची मोठी माणसं, त्यांना भेटणार सुद्धा आहोत. तुला नाही गाणं ऐकू येतं? येतंय ना? अरे 7वा जो आपला चिकू पिकूचा वाढदिवसाचा अंक होता की नाही, त्यात जी गोष्ट होती, शिवाजी महाराजांचे शूरवीर सरदार प्रतापराव गुजर यांच्यावर लिहिलेलं हे गाणं आहे. तुम्हाला माहितीये का हे गाणं कोणी लिहिलंय? आई बाबांना तरी माहिती आहे का? तुम्हाला माहितीये हे गाणं लिहिलंय वा शिरवाडकर यांनी. 27 फेब्रुवारी म्हणजे त्यांचा वाढदिवस. आणि या दिवशी आपण काय साजरा करतो सांगा बरं? बरोबर, हा दिवस म्हणजे मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषेचा गौरव आपण त्या दिवशी करतो. का माहितीये? कारण वा शिरवाडकरांनी मराठी भाषेमध्ये खूप मोठं काम केलंय. कोण होते वा शिरवाडकर? ज्यांना आपण कुसुमाग्रज या नावाने सुद्धा ओळखतो. ते कोण होते? त्यांनी काय काय केलं? त्यांनी कशा कविता लिहिल्या? हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की कुसुमाग्रज असं कसं नाव? हे कुठलं नाव आहे? तर कुसुमाग्रजांचं मूळचं नाव म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज हे नाव त्यांनी स्वतःच निवडलं. त्याच्या मागे सुद्धा एक गोष्ट आहे ना. कुसुमाग्रजांना 6 भाऊ आणि त्यांना एक धाकटी बहीण. तिचं नाव कुसुम. या कुसुमवर त्यांचा खूप जीव होता आणि तिच्या नावावरूनच त्यांनी स्वतःचं हे टोपण नाव ठेवलं कुसुमाग्रज, म्हणजे कुसुमचा अग्रज. अग्रज म्हणजे काय माहितीये? मोठा. कुसुमचा मोठा भाऊ म्हणून कुसुमाग्रज हे नाव त्यांनी ठेवलं. आणि मग याच नावाने त्यांनी भरपूर कविता लिहिल्या, नाटकं लिहिली, पुस्तकं लिहिली. छोट्या मुलांसाठी सुद्धा त्यांनी खूप छान कविता लिहिल्यात. त्यातली एक खूप सुंदर कविता आहे एका चिमणीची, उठा उठा चिवताईत. ही कविता आपण आता बघूयात का? त्याचा एक छोटासा व्हिडिओ आहे, तो आपण पाहूया. उठा उठा चिवताई, सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही. सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यांवर झोप कशी अजूनही अजूनही. लगबग पाखरेही गात गात गोड गाणे टिपतात. बघा दाणे चोहीकडे चोहीकडे. झोपलेल्या अशा तुम्ही आणायचे मग कोणी बाळासाठी चारा पाणी. चिमुकल्या चिमुकल्या बाळाचे मी घेता नाव, जागी झाली चिवताई. उठून या दूर जाई भूर 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 भूर. मस्त होती ना कविता? तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, खूप पूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वीच खरं तर पुस्तकांमध्ये थोडी जड आणि अवघड मराठी भाषा वापरली जायची. कुसुमाग्रजांनी सोपे साधे शब्द निवडले. आपण जशी भाषा बोलतो तेच शब्द वापरून त्यांनी कविता लिहिल्या, नाटकं लिहिली आणि त्यामुळे लोकांना त्यांच्या कविता खूप आवडायला लागल्या. साधे सोपे शब्द म्हणजे कसं? तर त्याची एक छोटीशी कविता आहे, बडबड गीतच आहे. मी म्हणते, तुम्ही सुद्धा म्हणा. गवताचं पात वाऱ्यावर
गवताचं पात वाऱ्यावर डोलत डोलताना म्हणत खेळायला चला खेळायला चला चला. झऱ्यातलं पाणी खळा खळा हसत झऱ्यातलं पाणी खळा खळा हसत हसताना म्हणत पळायला चला पळायला चला चला. निळा निळा पाखरू आंब्यावर गात निळा निळा पाखरू आंब्यावर गात गाताना म्हणत नाचायला चला नाचायला चला चला. झिम्मड पावसात गारांची बरसात झिम्मड पावसात गारांची बरसात बरसात म्हणते वेचायला चला वेचायला चला चला. छोटासा मोती लप्पाछपी खेळतो छोटासा मोती लप्पाछपी खेळतो धावताना म्हणतो शिवायला चला शिवायला चला चला. मनीच पिल्लू पायाशी लोळत मनीच पिल्लू पायाशी लोळत लोळताना म्हणत जेवायला चला जेवायला चला चला जेवायला चला चला. आहे की नाही? साधे सोपे शब्द आहे. तुम्हाला सुद्धा लगेच पाठ झाली असेल कविता. आता ही कविता आहे ना, ती तुमच्या मित्रमैत्रिणींना म्हणून दाखवा किंवा शाळेत सुद्धा म्हणून दाखवा. सगळ्यांना आवडेल बघा. मित्रांनो, कुसुमाग्रजांनी की नाही नटसम्राट नावाचं एक खूप प्रसिद्ध नाटक लिहिलंय. तुमच्या आजी आजोबांना आई बाबांना ते नक्की माहीत असेल. आणि मध्ये नाना पाटेकरांचा त्यावर एक चित्रपट सुद्धा आला होता. तो सुद्धा खूप गाजला होता. त्याच्यामध्ये की नाही एका आजोबांची एक कविता आहे. आता आपल्या घरी पण आपले आजोबा असतात, आबा असतात आणि त्यांना सगळ्यात जास्त कोण आवडतं? तुम्हीच आवडता की नाही? नातवंडाच आजोबांना सगळ्यात जास्त आवडतात. तर त्या नातवंडाविषयी त्यांच्या नातीविषयी एका आजोबांना काय वाटतंय ते या कवितेत लिहिलंय. सूर म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वात दे उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. कावळा म्हणतो पंख दे चिमडी म्हणते खोपा दे. ऐका हा नीट. कावळा म्हणतो पंख दे चिमडी म्हणते खोपा दे. माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे. माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे. किती छान आहे की नाही कविता? तर अशा भरपूर कविता भरपूर गाणी कुसुमाग्रजांनी लिहिलेली आहेत. कुसुमाग्रजांनी लहान मुलांसाठी म्हणजे तुमच्यासाठीच अक्षरबाण नावाचं एक सुंदर पुस्तक लिहिलंय. त्याच्यामध्ये अ ते ज्ञ अशा सगळ्या अक्षरांपासून केलेल्या छोट्या छोट्या कविता आहेत. पुस्तकाच्या दुकानामध्ये तुम्हाला हे पुस्तक नक्की मिळेल. आईबाबांनी सुद्धा ते नक्की घेऊन या मुलांसाठी आणि मिळून नक्की वाचा. आईबाबा सुद्धा हा व्हिडिओ बघतायत ना? तर आज आपण या व्हिडिओमधून मुलांना कुसुमाग्रजांची ओळख करून दिली. आपली पण ओळख झालीच आहे, कारण सगळ्यांनाच आपल्याला या कविता कुसुमाग्रजांच्या आहेत हे माहीत नव्हतं. पण त्यानिमित्ताने आज ओळख झाली आहे. तर आपण सुद्धा कुसुमाग्रजांच्या ज्या वेगवेगळ्या कविता आहेत त्या ऑनलाईन सहज मिळणार आहेत, त्या शोधून वाचूया आणि मुलांच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्या आठवणीने त्यांच्यापर्यंत पोचवूयात. कुसुमाग्रजांनी खरं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कविता लिहिलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये देशभक्तीपर काही कविता आहे, काही प्रेरणादायी कविता आहेत, काही प्रेमकविता सुद्धा आहेत. खरं तर या व्हिडिओच्या निमित्तानेच मी सुद्धा पहिल्यांदा त्यांच्या काही कविता वाचल्या. या व्हिडिओच्या निमित्ताने का होईना वेळात वेळ काढून आपण त्या कविता वाचूया,
मुलांना सुद्धा सांगूया आणि सांगत राहूयात. अगदी पालकांना सांगायचं तर हे सुरांनो चंद्र व्हा किंवा प्रेम कर भिल्लासारखं, कोलंबसचं गर्भगीत काही जणांना माहितीही असतील, या कविता त्यांच्या आहेत. आज वेळ काढून नक्की त्या वाचूयात. अजून सांगायचं तर मला सुद्धा आजच्या व्हिडिओच्या निमित्तानेच कळलेले काही पुस्तकं आहेत. ती म्हणजे विशाखा, समिधा, प्रवासी पक्षी हे कविता संग्रह आहेत. हे नक्की मिळतील, विकत आणून ते वाचूया, कारण त्यातच खरी मजा आहे. आणि या सिरीजचा उद्देश सुद्धा तोच आहे की त्या निमित्ताने मुलांपर्यंत आणि आपल्यापर्यंत सुद्धा मराठी भाषा पोचेल आणि तरच मुलं अगदी अभिमानाने मराठी भाषा मिरवतील आणि त्याच्यामुळे त्यांना स्वॅग सुद्धा वाटेल. पुन्हा भेटूया धम्मक लाडूच्या पुढच्या एपिसोडमध्ये मराठी भाषेतली अजून काहीतरी वेगळी गंमत आणि मजा घेऊन. तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटतायत ते आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला काही सुचवायचं असेल ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. आणि आमचं यूट्यूब चॅनल आणि हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोचवा. धन्यवाद.